प्रिय मित्रांनो, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता ह्यावर माझा विश्वास आहे, असं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये लोक एकत्रपणे त्याची ग्वाही देत आहेत. ह्या वाक्याचा अर्थ काय हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजू शकेल की परमेश्वर हा एकच आहे आणि परमेश्वर हा सर्व समर्थ आहे आणि परमेश्वर हा पिता आहे. आणि म्हणून ह्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला बायबल मधील पहिल्या पुस्तकाच्या म्हणजेच उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाकडे वळावं लागेल. आता पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला स्वर्ग आणि पृथ्वीची उत्पत्ती दाखवलेली आहे. ह्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये आपल्याला अशी नोंद केलेली आहे की परमेश्वर ह्या जगाच्या सुरुवातीला जेव्हा काहीच नव्हतं अशा वेळेला म्हणजेच लाखो वर्षापूर्वी परमेश्वराने हे विश्व निर्माण केलं. जेव्हा फक्त अंधार होता आणि फक्त परमेश्वर हा प्रकाश होता आणि त्या परमेश्वराला वाटलं की आपण हे विश्व निर्माण करावं आणि त्या विश्वामध्ये माणसाची निर्मिती करावी. आणि म्हणून त्याने निर्मितीचा हा प्रयोग केलेला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या निदर्शनास येईल की परमेश्वर शून्यातून हे विश्व घडवतो. म्हणजे परमेश्वरासमोर काही रॉ मटेरियल नाही, कोणत्याही वस्तूपासून तो विश्व निर्माण करतो असं नाही, कोणत्याही शक्तीपासून तो विश्व निर्माण करतो असंही नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराची एक इच्छा होती की माझं जीवन जे आहे ते ह्या जगाला द्यावं आणि ह्या जगामध्ये आपण असे विश्व निर्माण करावं की ज्यामध्ये सर्व प्रकारचे पशु पक्षी प्राणी आणि अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचे सुद्धा जीवजंतू परमेश्वर निर्माण करण्याचा विचार करतो. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या निर्मितीची कथा आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये 6 दिवसामध्ये दिलेली आहे. मात्र जर आपण त्या अध्याय आपण जो वाचला तर त्या अध्यायामध्ये आपल्याला समजून चुकेल की परमेश्वर सांगतो की विश्व निर्माण हो किंवा प्रकाश निर्माण हो किंवा अंधकार दूर हो किंवा माणूस निर्माण हो, म्हणजे एक शब्द बोलतो आणि एका शब्दाने माणूस निर्माण होतो, प्रकाश निर्माण होतो किंवा समुद्र नाले नद्या ह्या सगळ्या निर्माण होतात. म्हणजे परमेश्वराच्या एका शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे आणि म्हणून परमेश्वर हा सर्व समर्थ आहे असं आपल्याला ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर म्हणतो प्रकाश हो आणि सूर्यासारखा भला मोठा ग्रह निर्माण होतो. परमेश्वर सांगतो की हे विश्व, ह्या विश्वामध्ये जमीन आणि पाणी हे वेगवेगळे हो. आणि आपल्याला आज दिसून येते की कितीतरी खंड आहेत आणि या खंडामध्ये कितीतरी महासागर आहेत. म्हणजे एवढं मोठं विश्व परमेश्वर एका शब्दाने निर्माण करतो. म्हणजे त्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे आणि त्यावरून परमेश्वर किती अजब असं सामर्थ्यशाली परमेश्वर आहे हे आपल्याला दिसते. सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की
परमेश्वर हा सर्वसमर्थ आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यावरती विश्वास ठेवावा. आज कोणत्याही प्रकारचे प्राणी म्हटल्यानंतर आपण हजारो आणि लाखो प्रकारचे प्राणी बघतो आणि हे सगळे परमेश्वराने एका शब्दामध्ये निर्माण केलेले आहेत. म्हणजे परमेश्वराची विचारशक्ती, कल्पना शक्ती किंवा घडवण्याची शक्ती किती महान आहे हे आपल्याला कळेल. माझ्या प्रिय मित्रांनो, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता म्हणजे हे सगळं ह्या जगामध्ये आपण डोंगर, नद्या, नाले, समुद्र, माणसं, पक्षी, पशु हे सगळे पाहतो. हे सगळं त्या परमेश्वराने एकट्याने निर्माण केलेलं आहे. म्हणजेच निर्माण करता हा वेगळा आहे आणि निर्मिती ही वेगळी आहे. आणि हे लेखकाने त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे अशासाठी की माणसाने फक्त परमेश्वराची पूजा करावी आणि परमेश्वराचा गौरव करावा, परमेश्वराला धन्यवाद द्यावेत, परमेश्वराचे आभार मानावेत आणि कोणत्याही निर्मितीची पूजा करू नये. म्हणून माणसाने सर्वप्रथम निर्मिती काय आहे आणि निर्माणकर्ता कोण आहे हे समजून घेतलं तर हा प्रश्न सुटू शकतो. आज जगामध्ये आपण पाहतो की काही मूर्तीपूजक आहेत, म्हणजेच ते समाजामध्ये काही मूर्तीला देव मानतात. किंवा गाय आहे, बैल आहे, सर्प आहे किंवा एखादी वनस्पती आहे, तुळशीचं झाड आहे. तर अशा गोष्टीला आपण परमेश्वर मानतो का? हा प्रश्न महत्वाचा आहे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य काही फुलं फळं नेऊन समुद्रात टाकतो, म्हणजे समुद्राला तो परमेश्वर मानतो का? एखादा मनुष्य सकाळी उठतो आणि सूर्याची पूजा करतो, तेव्हा तो खरोखर सूर्यपूजन करतो, म्हणजे सूर्याला देव मानतो का? अशा प्रकारचे प्रश्न जगामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये हे परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी पसरलेले होते. एवढंच काय की मोशेच्या काळामध्ये जेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली की मी एकच आहे आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा देव नसावा, त्यावेळेला निरनिराळ्या प्रकारचे देव लोक मानत होते आणि त्याची पूजा अर्चा करत होते. आणि हा प्रश्न तसा मोठा आहे, कारण अब्राहमने त्याच्या सेवकाला त्याच्या मुलासाठी एक नवीन पत्नी मिळवण्यासाठी जेव्हा पाठवलं, तेव्हा अमुक एका विशिष्ट गावामध्ये विशिष्ट घराण्यामध्ये जा आणि तेथली मुलगी कर. म्हणजेच अब्राहमाला सुद्धा वाटत होतं की दुसऱ्या देशातील एखादी मुलगी आली तर त्यामुळे माझा मुलगा असेल आणि तो दुसऱ्या देवाची पूजा करील. म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो, त्या काळामध्ये परिसरामध्ये अब्राहम हा एकच मनुष्य होता ज्याने खऱ्या देवाला ओळखलं होतं. आणि त्या अब्राहमाची संतान ज्याला आपण म्हणतो इसाक, आणि इसाकानंतर याकोब, आणि ज्या याकोबाला नंतर 12 पुत्र झाले आणि त्या 12 पुत्रातून 12 पिढ्या, 12 नवीन वंश झाले. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्याला परमेश्वराने त्याचं नाव बदललं आणि इस्रायल ठेवलं. आणि तेव्हापासून याकोबच्या सगळ्या संतानाला इस्रायल हे नाव पडल्यामुळे आज इस्रायल देश निर्माण झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईलच. तर मित्रांनो, एखादी व्यक्ती परमेश्वर हा निर्माण करता आहे आणि निर्मिती ही त्याने निर्माण केलेली वस्तू आहे ह्याची जाणीव ठेवतो,
तेव्हा तो खरोखर परमेश्वराचीच पूजा करायला लागतो. त्याचे डोळे उघडले जातात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण परमेश्वराविषयी बोलत असतो, तेव्हा परमेश्वर म्हणजे काय महान शक्ती आहे म्हणून कोणत्याही वस्तूला आपण परमेश्वराची उपमा देऊ शकत नाही. आज जेव्हा आपण परमेश्वरासमोर उभे राहतो, तेव्हा आपल्या समोर परमेश्वराविषयीची काय कल्पना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराने आपल्याला 6 दिवसाची निर्मिती दाखवलेली आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर एक शब्द बोलण्यासाठी संपूर्ण दिवस लावतो, असं नाहीये. मग ही निर्मिती त्याने 6 क्षणामध्ये केली की 6 दिवसात केली, हा प्रश्न नाही. पण प्रश्न काय आहे की परमेश्वराने सगळं काही निर्माण केलेलं आहे आणि ते देखील शून्यातून निर्माण केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूपासून त्याने निर्मिती केलेली नाही. आणि जेव्हा आपण हजारो लाखो प्रकारचे जीवजंतू पाहतो, तेव्हा परमेश्वराने प्रत्येक जीवजंतूमध्ये कसं वैशिष्ट्य निर्माण केलेलं आहे, त्यावरून परमेश्वराची कार्यशक्ती, कल्पनाशक्ती ह्याचाही आपण विचार करू शकतो. प्रिय मित्रांनो, जेव्हा परमेश्वर ही निर्मिती करतो, तेव्हा परमेश्वरासमोर एक उद्दिष्ट होतं की आपण माणूस निर्माण करावा आणि त्या माणसाला आपण सतत विवेकबुद्धी द्यावी. आणि विशेषतः बायबलच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने आपल्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे माणूस निर्माण केला आणि त्या माणसाला त्याने एदेन बागेमध्ये म्हणजे पॅराडिस मध्ये, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सगळं काही वैभवशाली होतं. परमेश्वराने माणसाला इतकं सुसंपन्न केलेलं होतं की त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही आणि तो सर्व संपन्न असेल. पण तरी देखील माणसाचा हावरेपणा हा माणसाला नडलेला आहे आणि म्हणून माणूस आणि देव ह्याच्यामध्ये एवढा फरक निर्माण झालेला आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज जरी एखादी स्त्री आपल्या नवऱ्याला देव म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पती हा देव असू शकत नाही, तो सहकारी आहे असं आपल्याला बायबल सांगते आहे. आणि म्हणून पुरुषाने सुद्धा लक्षात ठेवावं की माझं आणि पत्नीचं नातं हे सहकार्याचं आहे. एकमेकांना आपण सहकार्य करून आपण परमेश्वराची निर्मिती वाढवावी आणि ती पसरवावी, हे जे परमेश्वराचं उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी माणसाने ते लक्षात ठेवण्याची गरज आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, जर आपण ह्या निर्मितीच्या गोष्टीकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की परमेश्वर सांगतो आहे की 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतली. म्हणजे एक शब्द बोलल्यानंतर देव थकतो का आणि त्याला विश्रांतीची गरज आहे का? तर प्रिय मित्रांनो, लेखकाचं असंच मत आहे की परमेश्वराने 7वा दिवस हा कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही असं दाखवलेलं आहे. आणि 7व्या दिवशी माणसाने म्हणजे पहिल्या 6 दिवशी माणसाने काम करावं आणि 7व्या दिवशी त्याने परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, परमेश्वराच्या नावाने गीत गाण्यासाठी आणि परमेश्वराचं वैभव पाहण्यासाठी त्याने आपला दिवस तो घालवावा. म्हणजे ह्याचा अर्थ सुद्धा असा नाही की 7व्या दिवशी माणसाने काम करू नये असं नाही, पण त्याने परमेश्वराची स्तुती केलीच पाहिजे. 1 तास तरी त्याने आपल्या देवाकडे वळावं आणि परमेश्वराची स्तुती करून देवाचे आभार मानावे, देवावर कसं प्रेम करावं आणि देवाने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे त्याची स्तुती कशी करावी.
म्हणून हा 7वा दिवस आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, माणसाने 6 दिवस काम करावं, पण 7व्या दिवशी विश्रांती घ्यावी, अशासाठी की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराला सुद्धा स्थान आहे. कारण शेवटी परमेश्वरानेच मला निर्माण केलेलं आहे. परमेश्वरानेच मला सगळं वेळ दिलेला आहे. परमेश्वरानेच माझं सगळ्यांशी नातं घडवलेलं आहे. आणि हे माणसाने विसरू नये. प्रिय मित्रांनो, या कथेमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येईल, आणि तो म्हणजे की ह्या विश्वनिर्मितीमध्ये आपलं माणसाचं आणि सगळ्या पशु पक्षी आणि जे जीवजंतू आहे त्यांचं नातं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या ह्या घडणीसाठी आवश्यक आहे. म्हणून आपण असं सांगू शकत नाही की आम्ही सगळं समुद्रातील सगळे मासे मारणार, किंवा सगळे आपल्या रानावनातील जे पशु आहेत ते आम्ही ठार करणार, किंवा आकाशातील पक्षी आम्ही मारणार नाही. हे आपल्या जीवनासाठी विश्वाच्या ह्या पर्यावरणासाठी आवश्यक आहेत, आणि म्हणून त्याची आपण वाढ करावी. म्हणून परमेश्वर माणसाला ह्या सगळ्या गोष्टीवर नेमतो. माणसाचा ह्या सगळ्या गोष्टीवर अधिकार आहे, पण माणसाने केवळ मजेसाठी आणि माणसाने केवळ खेळ खेळण्यासाठी ह्या जगावरती अन्याय करता कामा नये. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, पर्यावरणाचं रक्षण हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, आणि पर्यावरणाची वाढ करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. हे माणसाने आज समजून चुकलं पाहिजे. म्हणून ज्याला इंग्रजीमध्ये सस्टेनेबल इकॉनॉमी म्हणतो, तशा प्रकारे या जगामध्ये कदाचित वाऱ्या वादळामुळे काही झाडं पडतील, कदाचित थकव्यामुळे काही पक्षी सुद्धा मरतील, समुद्रातील मोठे मासे लहान मासाला खातील, but that is the way God wants us to happen. परंतु माणसाने केवळ मजेसाठी हातामध्ये बंदूक घेऊन सगळ्यांना ठार करणं, किंवा रिव्हॉल्वर घेऊन प्रत्येक वस्तूला ठार करणं हे योग्य नाही आहे. हे देखील आपल्याला या कथेमध्ये सांगितलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, हा जो परमेश्वर आहे, हा निर्माणकर्ता कसा आहे हे आपण इथे पाहतो. परंतु त्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की हा परमेश्वर पिता आहे. पिता अशा दृष्टिकोनातून, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नंतर नव्या करारामध्ये सांगितलेलं आहे, आणि पित्याची प्रार्थना करायला देखील सांगितलेले आहे. परंतु परमेश्वराने हे सगळं निर्माण केलं ते अशासाठी की ते माणसावरील प्रेमासाठी. म्हणजे देव माणसावर एवढं प्रेम करतो की तो माणसाला सर्व काही पुरवतो. आणि एदेन बाग, म्हणजे ज्याला आपण प्रॉस्पॅरिटी म्हणतो, वैभवशाली जीवन म्हणतो, ते वैभवशाली जीवन देवाने माणसाला दिलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज ह्या जगामध्ये वावरत असताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की माझा पिता प्रेमळ आहे, आणि मी देखील प्रेमळ बनलो पाहिजे. म्हणून ह्या जगामध्ये जो हेवा, मत्सर, राग, द्वेष किंवा सूड वृत्ती, हिंसा वृत्ती, या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. कारण देवाची एकच इच्छा आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताने व्यक्त केलेली आहे, की माणसाने देवावर प्रीती करावी आणि शेजाऱ्यावर प्रीती करावी, आणि विशेषतः आपल्या वैऱ्यावरही प्रीती करावी, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगायला विसरला नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ह्या गोष्टीकडे पाहत असताना हे लक्षात घेऊया की परमेश्वर आपल्याला बोलावतो, परमेश्वर आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी आमंत्रण करतो. परंतु हे विश्वाच्या ह्या प्रक्रियेतून एक गोष्ट लक्षात ठेवूया
की मी फक्त परमेश्वराचीच पूजा करेन, दुसऱ्या कोणत्याही वस्तूची, पैशाची किंवा दुसऱ्या मोहाची कोणतीही पूजा करणार नाही. एक म्हणजे परमेश्वर एकच आहे आणि त्या एकच देवाची मी पूजा अर्चा करणार. दुसरी गोष्ट की ही सगळी जी निर्मिती आहे ती निर्मिती आहे, पण मी त्याचा आदर राखला पाहिजे आणि त्याचं संरक्षण केलं पाहिजे, कारण परमेश्वराने माझ्यावर ती जबाबदारी टाकलेली आहे. तिसरी गोष्ट की त्या परमेश्वराची मी नेहमी पूजा अर्चा केली पाहिजे, कारण त्याने मला 7व्या दिवशी विश्रांती घेऊन परमेश्वराची आठवण करण्यासाठी मला जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे माझ्या प्रियबद्ध, जेव्हा आपण म्हणतो स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, ज्याने एका शब्दामध्ये एवढं सामर्थ्यशाली विश्व निर्माण केलेला आहे, तो सर्वसमर्थ परमेश्वर हा पिता आहे. आणि पित्याच्या नावाने माझ्या प्रिय बंधूंनो, तो खरोखर पुढे आपल्याला दिसून येईल की जेव्हा इस्रायल लोकांचे हाल होतात त्यावेळेला इस्रायल लोक देवाकडे प्रार्थना करतात आणि देव सांगतो, मी त्या गोरगरिबांचे हाल पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, मला त्यांचा आकांत ऐकू आलेला आहे आणि त्यांचं तारण करण्यासाठी मी मोशेला पाठवत आहे. म्हणजे हा किती दयाळू, किती प्रेमळ, किती मायाळू परमेश्वर आहे. म्हणजे माणसाच्या तारणासाठी तो कसं धडपडतो याची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून आम्ही कॅथलिक ख्रिस्त सभा स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता ह्यावर विश्वास ठेवतो आणि शेवटपर्यंत तो विश्वास आमचा राहील अशी ग्वाहीही देतो.